तर नमस्कार मंडळी, आज तुम्हाला माझा नवीन चेहरा दिसत असेल, पण हा चॅनल आहे तुम्ही अर्थात ओळखतातच, सोनाली कांबळे यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही सेकंड डे आहे आमचा गावचा. आता आम्ही निघालो आहोत माझ्या सासरवाडीला सर्वांना घेऊन. आज सासरवाडीच्या गावची जत्रा असल्यामुळे, बुद्ध जयंती असल्यामुळे आज आम्ही सर्वजण निघालेलो आहेत. इकडे बघा, ही सगळी आमची फॅमिली आहोत, सगळेजण आम्ही निघालोय. तर खूप एन्जॉय करणार आहे आजचा दिवस. संध्याकाळी पुन्हा आम्ही आमच्या घरी येऊ, अर्थात मलवडीला. तर तुम्ही बघत राहा. स्वतः सर्वांची सेटिंग अरेंजमेंट चालली, कोण कुठे बसणार आहे ते. एका गाडीत नाही आपण जाणार सगळे, एका गाडीत नाही सगळे जाणार. नाही जाणार, 2 गाड्या करायला लागतील. तुझ्याकडे तुला डोक्यावर घ्यायची. हॅलो, टॉम अँड जेरी, टॉम अँड जेरी. बाय स्पर्श, सी यू. हा, बसते बसते. अडकला पप्पा. बाय बाय बाय. भेटूया जायगाव मध्ये. मी रस्ता चुकलेलो आहे. दादाच्या सासरवाडीचा रस्ता दादालाच माहिती नाहीये, त्यामुळे आम्ही रस्ता चुकलेलो आहे. आता बघा, दादा मागून आला. हे बघा आपली गाडी. हे बघा, तोंड एवढी झालेली त्यांची. आता आपण रस्ता चुकलो होतो, तर आता त्या एका माणसाला मी विचारलं आणि त्याने आम्हाला तर बरोबर रस्ता सांगितलाय. आता आपण त्या दिशेने चाललोय, ज्या दिशेने त्याने रस्ता आपल्याला सांगितलाय. सो आता पुढे बघू. पुढे गेलं ते अजून दुसऱ्या कोणाला तरी विचारूया, तेव्हा आपल्याला समजेल. हे गाणं खूपच छान आहे आणि खूप आवडतं मला. उद्या गावा, तुम्ही पण एन्जॉय करा, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि क्लायमेट पावसाचं झालेलं आहे, खूप मजा येईल. जर पाऊस आला तर खूप मजा येईल, खूप एन्जॉय करू आपण. चला. झालेला आहे आणि वातावरण इतकं सुंदर झालंय. मे महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस स्टार्ट झालेला आहे. ऑलमोस्ट 1-2 आठवड्यापासून अगोदरपासूनच स्टार्ट झालाय, पण आता हल्ली तर तो खूप मोठा येतोय. पहिला एकदम थोडा थोडा येत होता, यायचा आणि जायचा, पण आता 5-5:30 वाजले की स्टार्ट होतो. खूप सुंदर असं
जिलेबी जिलेबी दिसली आम्हाला. थोडासा रस्ता खराब असल्यामुळे जास्त रस्ता खराब आहे तिने थोडं भांडणं चालू झालेत. कुठे गेले तरी हा प्रसंग नक्की येतो, दिसायला बघायला मिळतच कोणाचं तरी. लोकांना पण घेतो व्हिडिओ. खेळायला ही बघा आमची गाडी अडकलेली आहे आता चिखलामध्ये. हे आहे दादा आणि दादाची सासरवाडी. मला दुःख हे जे वाटतंय की दादाला दादाच्या सासरवाडीचा रस्ता माहित नाही. आम्ही सध्या 5-6 ठिकाणी विचारत आलेलो आहे. मी मामाच्या भरोश्यावर, मामा मला रस्ता माहित आहे. अच्छा ठीक आहे मग चालेल. हा आहे आमचा पाहुणा पैलवान. स्टार्ट केलं त्याला एंड करायला द्या. हाय आमच्या दादाची सासरवाडी. अशा पद्धतीने आम्ही घरी पोहोचलेलो आहे. दादा बोला एंड करा, तुमच्या सासरवाडी झालेला आहे. बोट बनवतो.